मलाही खूप काम आहेत. हा? बाप्पा आपल्याला जा म्हणाले आपटले तोंडावर. काही गरज होती तोंड उचकटायची? चुकून बसतात तुम्हाला. मले काय माहित हे एवढा तनकील म्हणून. तुले सांगतो का बाबा पुढच्या पोराचा एवढा अपमान केला, एवढे झेंडे काढले. एखादा माणूस हल्ला असता ना, हा माणूस अजिबात नाही हल्ला. तुला सांगतो मी असतो ना तर ढगातच गेलो असतो. खरंच आहे. चिवट म्हातारा आहे, चिवट म्हातारा आहे. नाही, मला तर असं वाटतंय म्हणजे. तू काय वाटून घेऊ नकोस. तू आतमध्ये जाऊन खोबरा वाट जा. काऊन? मोदक बनवायचे ना. काय रे? भैरवी गेली ना आईकडे. तर मोदक नको, ते आल्यावर बघितलं मोदक नाही तर मार्क कापून टाकेन. करतो मला नारळ फोडून देता स्वामी? बाप्पा मुले फार महत्वाचं काम आहे. कायचं चपटी मारायला चालू? नाही ना बाप्पा, तू आता एवढा मोठा तमाशा झाला. अनिश बाबूला काय वाटलं रागावर असेल ना तो. अंजारतो कोणजारतो. बाटली ती दुधाची? नाही ना, काय लिहि दुधाची बाटली. माझ्याकडे वेगळी बाटली असते ना. मी घेईन. ऐक माझं, काय त्याचा फायदा आपल्याला आहे ना. हा, तेव्हा तू एक काम कर, तू मोदक कर, मी अनिशला बघतो आणि 21 पाकळ्यांचे मोदक कर. मी नाही बनवत. मी एकटीच कोण बनवू? हो आहेत. झालं? मिळाले ना पैसे? पडलेत तोंडावर? मला सांगा, हेच जर सीसीटीव्ही फुटेज आधी बघितलं असतं तर ही वेळ आली असती का? नाही ना. पण तुम्हाला त्या अनिश बरोबर राडा करायचा होता ना. डायरेक्ट आरोप केले तुम्ही त्याच्यावर. आरोप. मला सांगा, काय लॉजिक लावलं तुम्ही? तो काय आरतीला नव्हता? तो काय लांब उभा राहिला? तो काय उशिरा आला? हे आणि काय काय तुषारचं आणि अनिशचं जर भांडण मिटलेलं आहे तर त्याच्यावरून बोलणारे तुम्ही कोण? अय्या, मिटलं त्यांचं भांडण? पण मग आम्हाला कसं नाही कळलं? काय हो, काय बोलले ते एकमेकांना? तुम्हाला काय करायचंय? काय करायचंय तुम्हाला? त्यांचं भांडण मिटो अगर न मिटो त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात काही फरक पडणार आहे का? किंवा त्याने तुमचे पैसे घेतलेले आहेत का? मग का बोललात तुम्ही त्याला? आरोपी म्हणून एखाद्याला ना पिंजऱ्यात उभा करायचं आणि टार्गेट करायचं, ही आपल्या सोसायटीची संस्कृती नाहीये. जा माफी मागा त्याची. नाही, आम्ही नाही मागणार. नाही मागणार. मागावी लागेल ते सही. माफी मागावी लागेल. तुम्ही एकट्या अनिशला नाही बोललात, त्याच्या संपूर्ण कुटुंबाला बोललात. अपमान केलाय तुम्ही, दुखावलंय अशोकला. मला सांग, यात अशोकचा काय दोष आहे? आता मला सांगा, मोठं झाल्यावरती तुमची मुलं काय दिवे लावणार आहे हे तुम्हाला माहिती आहे? नाही ना? शेवटचं सांगतोय, अशोककडे जा, त्याच्याशी बोला, माफी मागा त्याची. दुखावल्या गेलाय तो. ही गुलमोहर सोसायटी हे आपलं एक कुटुंब आहे असं जर वाटत असेल ना तुम्हाला तर वेळीच चुका सुधारा. मामा, याला काय अर्थ आहे का? यांची हिंमत कशी झाली? खोटे आरोप करतात, पैसे उचलले म्हणतात. काय अक्कल वगैरे आहे का नाही यांना? जाऊ दे ना, सोडून दे ना राजू. अरे आतापर्यंत तेच करत आलो रे. मला ना या सगळ्यांचा कंटाळा आला, या माणसांचा, या सोसायटीचा. जाऊ दे ना, कायले त्रास करून घेतो. तुले सांगतो का बाबा, मारणाऱ्याचा हात धरता येतो पण बोलणाऱ्याचं तोंड नाही. हा, तुले सांगतो, यांना कसं गुडघ्यावर आणायचं ना ते बघ. म्हणजे अरे मी तुला सांगतो बघ, आता यातून ना आपला फायदा कसा होईल ते बघायचं. तुले ना कोऱ्या कागदावर मी लिहून देतो का ह्या सोसायटीतील लोक ना तुझ्याकडे पैसे घेऊन येतील
आणि बोलतील का बाबा आमचे पैसे गुंतव. बघ त्या दिवशी लक्ष्मी तुझ्या घरात पाणी भरेल की नाही बघ, मी तुला लिहून देतो. मामा बरोबर आहे रे. आणि तुला बाबांनी सांगितलं ना त्या दिवशी तुझ्या हातात पैसा आहे म्हणून. मग त्यांनी सांगितलं माझ्या नशिबात खूप पैसा आहे, पण मामा त्यांनी हे नाही सांगितलं ना कधी मिळणार आहे, कसा मिळणार आहे आणि त्यासाठी काय करावं लागणार आहे. प्रॉब्लेमच आहे ना. मग आपण एक काम करू, त्यांनीच विचारू. कधी कधी काय सुबत्तचे ग्राम आत्ता आठवलं, आत्ता जायचं आपण. काय करू आपण ना, सगळे जेवढे प्रश्न आपल्याला पडलेत ना सगळे प्रश्न त्यांना विचारू आणि एकदाच मोकळं हो. हा मोकळं झालं की तुला माहिती आहे ना मग बचावं लागतं. जाऊ दे, चल 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 लवकर. चालेल. चल 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 चल. ये ना तुम्ही थांबतो. काय बोलतो तू? मामा हा अरे मागच्या वेळेस तू वेगळ्या गुरुजींकडे आणलं होतंस, हे कोण आहेत? हे कोण आहे? अरे बाबा, का कोण का विचारतो? ते आनंद गुरुजी आहेत ना, ते असे चालत 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 ना ते याला गेले, ऋषिकेशला गेले चालत चालत. हा मग ते 6 महिन्याने येणार ना. मग त्यांचे ते शिष्य आहेत उत्कर्ष गुरुजी. ते पण थोडेच मोठे आहे. तू घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत. हा तू नाही काय कर, तू ये तू ये. पण यांना काय माहित तू असेल? ये ना, ते बाबा गुरुजी आहेत, ते सगळं माहित आहे. चल ये नको घाबरूस. गुरुजी हे आपले अनिश अशोक माझगावकर. आनंद गुरुजींकडे मी गेलो होतो. तर मग ते तसं होतं. अरे माहिती आहे आम्हाला. बस हा. अनिश बाळा, तुझी संपूर्ण कुंडली वाचली आम्ही. तुझं भूत भविष्य सगळं आता आम्ही जाणतो. तुझी पीडा, तुझं दुःख सगळं आम्हाला ठाऊक आहे. अरे सगळ्यांसाठी सगळं करतोस, पण म्हणावा तसा मान मरातब तुला मिळत नाही. अपार कष्ट करतोस, पण लक्ष्मी प्राप्त होत नाही. खरं आहे ना? हा बाळा, आमच्या गुरुजींनी सांगितलेले शब्द लक्षात आहेत ना तुझ्या? तुझ्या जीवनाची गाडी तूच चालवायला शिक. मग तुझं भविष्य उज्ज्वल आहे. लक्ष्मी तुला प्रसन्न होणारच. पण गुरुजी त्यासाठी आयुष्यात शांतता हवी. माझ्या आजूबाजूला जेवढेही लोक आहेत ते सगळे मला खूप त्रास देत आहेत. शांतताच मिळत नाहीये. त्यासाठी काय करू? बाळा, यशाचा मार्ग खडतरच असतो. टाकेचे घाव सोसल्या परीस देवत्व प्राप्त होत नाही. आणि हे घाव सोसताना एकटेपणा हा येणारच. मला सांग, तुला यशस्वी व्हायचं आहे का नाही? ऑफकोर्स व्हायचंय, हा म्हणून तर आलोय ना तुमच्याकडे. अरे मग लोकांनी लावलेली दुष्ण तू मनाला का लावून घेतोस? लक्षात ठेव, आज जे लोक तुझा अपमान करतायत ते उद्या तुझ्या पायाशी लीन होतील. हो, पण कसे? आता तुम्ही म्हणालात की मला यश मिळणार आहे, धनप्राप्ती होणार आहे, पण त्यासाठी काय करू मला तेच कळत नाहीये. काहीतरी एखादा उपाय सांगा ना मला. हा, उपाय 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 हा उपाय आहे. उपाय आहे उपाय. उत्कर्ष गुरुजींचा विजय असो. या मंत्र. उद्यापासून ब्रह्ममुहूर्तावर उठायचं.
आणि हा मंत्र मोठ्यानं 108 वेळा म्हणायचा. मोठ्याने 108 वेळा म्हणजे हा मंत्र बाळा, अरे प्रयत्नांती परमेश्वर, हे जरी खरं असलं तरी त्या प्रयत्नांनाही मर्यादा असतात आणि त्या प्रयत्नांना जोड हवी असते सकारात्मक ऊर्जेची. हा मंत्र ती सकारात्मक ऊर्जा आहे ज्याची तुला गरज आहे. तेव्हा आम्ही सांगतो तसं करायचं. धन संपत्ती हवी ना तुला? 2 दिवसांनी येतो आता. कल्याण मस्त. कल्याण ओळख पटली. ते आनंद गुरुजी म्हणाले ना, कल्याण वत्सू, हे पण तेच बोलतात. त्यांच्याची इच्छा, पट्ट्याची इच्छा, कल्याण वत्सू. आता चल ना, काय परीक्षा बघतो का त्यांची? चल 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 चल. ओम धनम धनम आगच्छतु कोशे नित्यं सज्वरतु नोटिका नादम कुर्यात स्वाहा. ओम ओम धनम धनम आगच्छतु कोशे नित्यं सज्वरतु नोटिका नादम कुर्यात स्वाहा. ओम धनम धनम आगच्छतु कोशे नित्यं सज्वरतु नोटिका नादम कुर्यात स्वाहा. ओम काय तुम्हाला जर 1 घंटे स्वप्न पडलं असेल तुम्हाला. नाही नाही, वाजवतो ना कोणतरी. कोण आहे रे? अरे कोण आहे रे? घंटी वाजून राहिला बाबा. हो कोण? खरंच खरंच घंटीचा आवाज येऊन राहिला. कोण आहे? बाबा नाही ना, चल दाखवतो तुला गंमत दाखवतो. चल हवे कोण घंटी वाजवतं? चल ना, गंमत दाखवतो. धनम धनम आगच्छतु. काय चाललंय? सज्वरतु